जगातला सगळ्यात उंच पुतळा आलो, शेवटी आलो का नाही आलो. हा पट्टी आलाच आणि ते बी टू व्हीलर वर. ह्या बोर्डाच्या पड्याला गेलं की आता मध्य प्रदेश सुरू झालं आणि इकडं ह्या साईडला गुजरात. तंदूर रोटी, इकडली रोटी पांढरी नाही लाल दिसते. लईच मॅटर झाला. मॅटर म्हणजे असं घाबरलो, गाड्याच नाहीत रोडला, कसल्याच गाड्या नाहीत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच झालंय, गाडीवर पट्ट्या एकटा, ते बी टू व्हीलरवर भारत यात्रा करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं टार्गेट काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिट काय म्हणते त्याला, तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नर्मदा नदीच्या किनारी आहे. इथून अंतर आहे फक्त आणि फक्त 150 किलोमीटर. 150 म्हणजे 3-3.5-4 तासाचा रोड आहे. दुपार होईल तर ते तुम्हाला बघायला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गावणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तिथलं दृश्य एकदम खतरनाक नजारा आहे आणि जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघताय आणि गाडीवर पट्ट्या, भारत यात्रा निघालाय. रात्री इथं पेट्रोल पंपावर थांबलो होतो आणि त्या दोस्तांनी मदत केली आणि कुठं थांबलो होतो ते मी तुम्हाला दावतो. आणि तुमच्या कृपेने चाललंय म्हणायचं एकदम बरं. आणि व्हिडिओ चालू करण्याआधी लाईक विसरून जात आहे. लाईक करा, काहीतरी कमेंट टाका. कमेंट पडतात का काय माहीत नाही, कमेंट करून सांगा पडतात म्हणून. आणि रात्री हो का इथं ही झोपलो होतो. आता गप्पा गुंडावले एकदम मस्त मध्ये, फॅन वगैरे सगळं होता आणि हे तर झोपा म्हणली बाहेर झोपण्यापेक्षा. हे तर झोपलो आणि आता निघालो कुठं. हा चला, गबा बेगा गुंडावले, पिशवी राहिली असती, हेल्मेट थोडा वेळ मागेच लटकावलं, लगेच सकाळ नको मुंड केलं तरच. हे बी घेतलंय रात्री तिथनं म्हणजे मॅप वगैरे दिसायला. हे दोस्त चलो भाई मिलते है फिर कभी आएंगे तो. हाँ चलो चला निघूया आता. 80 किलोमीटर आलोय. थांबलो नाश्ता करायला. पुरी भाजी सांगितली, बघू आता येते का काय. 70 रुपयात पुरी भाजी कशी आहे. अशी पुरी भाजी आली एकंदरीत. घेतो खाऊन, टेस्ट कशी काय माहीत नाही, बघतो. 10 वाजलेत, आता 60 किलोमीटर राहिले फक्त. चला डायरेक्ट आता कुठं तुम्हाला तिथं जायचं, सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या तिथला एरिया आणि तिथं झालं. फक्त 1.5 किलोमीटर राहिलंय. मॅटर असं झालाय, पोलिसांनी थांबवलं होतं. सोमवारचं असतंय बंद असं म्हणली, दर सोमवारी बंद झाला लपडा. पण बघू, लांबून बघून येऊ द्या म्हणलं, कारण मला परत येणं होणार नाही. आता इथून दिसतंय बरं का, पुढून प्रयत्न करतो. मॅटर असा झाला की तिथं पोलिस म्हणली सोमवारचं बंद असतं, दर सोमवारी असतं. कोणी यायचं असेल तर सोमवारी काय येऊ नका. मी आलो अंदाजे, तर मला काय माहिती, मी म्हणलं असेल रोज चालू. असा झाला मॅटर. आणि हा काही तर लिहिलंय स्टॅच्यू ऑफ युनिट. आता इथूनच लांबूनच पाहायचं मस्त मध्ये. ठीक आहे, आता काही करू शकत नाही, बंद आहे म्हणले. आता पुढे तर जावं लागेल. सगळा मूड गेला. तरी म्हटलं गर्दी का नाही, एवढं परिसर बनवलंय भारी मस्त मध्ये, गर्दी का म्हणून नाही काय. तरी इथून हे अर्धा किलोमीटरच. ही सगळं पार्किंग हे पॅक असेल. पण आज सोमवारचं, दर सोमवारी बंद. आणि नर्मदा नदी पूर्णपणे आटलेली, त्या साईडला बंधारा आहे, म्हणजे तिकडून पाणी बहुतेक असेल तिथे. आणि ह्या साईडला हिथं आहे ना बघा असं आहे. तर त्याचं तोंड उत्तरेकडे केलेलं आहे असं माझा अंदाज आहे. म्हणजे तिकडून काय दिसतच नाही, तोंड उत्तरेकडे. तर इथूनच हे बघायचं नेत्रसोक म्हणजे. आणि आतमधनं गेल्यावर बाहेरला बघायचं आहे. जाऊन दे, एकंदरीत पोचलो, पाहिलं, बघायचं होतं, असू द्या. पण फक्त एवढाच विषय झाला की आतमध्ये एका पायातनं लिफ्ट वर जायला आणि एका पायातनं खाली लिफ्ट यायला. आणि वरनं वेगळं दृश्य दिसतं, जसं डोंगरावनं कसं दिसतं तसं. आणि त्या पुतळ्याच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला बघायला गावलं असतं त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर. आणि जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे ह्यो,
अशी म्हणतात. मग मला काय माहिती नाही, पण तुम्ही कमेंट करून सांगा हाय का नाही तुमच्या मनाने. एकंदरीत पोचलो जगातला सगळ्यात उंच पुतळा आलो. हा पट्टी आलाच, आणि ती बी 2 व्हीलरवर तिथं लावली. जाताना धावतो, नाही तर काही काहींना खात्री पटत नाही. ह्या साईडला हे असं बनवलेलं आहे, हे तर असं पडेल नर्मदा नदीचा तिथला बंधारा आहे तो का तिथं. आलं का लक्षात तुमचे? तर हे असं आहे, आलं लक्षात? तर चला, पाहिलं का एकंदरीत. अजून एकदा जाता जाता अर्धा मिनटं झलक धावतो, आणि जाता जाता इथं कसं आहे काय बघू. आणि आता उज्जैनच्या दिशेने निघतो. का माहिती का, उज्जैन मग करावंच वाटते, कारण आजचा दिवस अख्खा इथं धरला होता, बरंच टायमिंग धरलं होतं. पण हायवे हळूहळू ऊन झाले. आता किती वाजल्यात माहिती का, मी इथं पोचलो कंप्लीट 11:30ला, आता 12 वाजल्यात. या साईडला अशी डोंगर आहे ती, बरंच परिसर पाहिला डोळ्यानी. आणि निघतो आता, काय कवर बी थांबलं तरी काय. इथं ही रेट लिहिले तर इथं कसं काय क्रीमशॉट. हा ना बघा, मोठा धंदा खोललाय की हे बी. हां, चांगला मोठा धंदा आहे. पण काही गोष्टी फिरल्यानंतर बरंच काही लक्षात येतं मित्रांनो. फिरलं तरच लक्षात येतं की कुठं काय, कुठं कशी गंमत आहे, कुठं कसा बिझनेस चाललाय, कुठं नेमकं काय धंदा चाललाय, कुठं भक्ती चालली, नेमकं काय, बरंच काय काय असं नाही. चला, नर्मदा मायाचं बी दर्शन घेतलं मस्त मध्ये, आणि आता उज्जैनच्या दिशेने निघतो. सगळ्या देशांचं, अमेरिका, इंग्लंड, लंडन, सगळ्या देशांचं झेंडा लावल्यात. कापून लावलेत काय. थोडं पुढं आलो, नर्मदा नदीचं बेट पडायला आहे, म्हणजे धरण मोठं. आणि हा कॅनल स्टार्टला बघा केवढा मोठा असतोय. हे नर्मदा नदीतनं कॅनल असाच गेला आहे म्हणायचं पुढल्या गावांना. पाणी आपल्या इकडे कसं आलं आहे तसं. हे इथला हे एक नजारा आहे. त्या साईडला गुजरातचा नकाशा लावला आपला कसा महाराष्ट्राचा तसा. ओके, चला जाता जाता काय काय भेटतंय बघू, काय काय करतोय उद्योग. पुढं आलो, गुजरात संपलं. आता एवढं बोर्ड धावतं तुम्हाला हो का. ह्या साईडला पडेल गुजरात, इकडं मध्य प्रदेश म्हणजे MP. हे काय ओंकारेश्वर, इंदोर 245 म्हणजे उज्जैन. ह्या बोर्डाच्या पडेल गेलं की आता मध्य प्रदेश सुरू झालं, आणि इकडं ह्या साईडला गुजरात. चला तर मित्रांनो, आता डायरेक्ट प्रवासातच आहे. आता किती वाजल्यात माहिती आहे का तुम्हाला? आता बघू शकताय, आता वाजल्यात 4. रनिंग काय उरकणार नाही, पण करू प्रयत्न. ओके, डायरेक्ट 200 किलोमीटर आलं, थांबलोच नाही. कसलं झालंय केसन बिसन तोंड डुलं. डायरेक्ट इथं माझा नोकरी रवी डाबा, रवी हॉटेल अँड रेस्टॉरंट असं हॉटेल होतं. थांबलो जेवायला, बाजा पिझ्झा एकदम मस्त मध्ये. काय झालं माहिती आहे का मित्रांनो, योग असं जंगल लागलो, असं बेलू, गाड्याच नाही त्या. जंगल नव्हतं म्हणजे इकडे जंगल नाही, डोंगर नाही, सपाटी सगळी. पण रोडला तुझं 70-80 किलोमीटर ती बाँड्री सोडली, आणि आराम केला, थोडा वेळ थांबलो. आणि तुम्हाला सांगतो लईच मॅटर झाला. मॅटर म्हणजे असं घाबरलो, गाड्याच नाहीत रोडला, कसल्याच गाड्या नाहीत. डाळ आणि रोटी घेतली, तंदूर रोटी. इकडली रोटी पांढरी नाही, लाल दिसते. आणि कांदा, मिरची आणि डाळ. ओके, होईल गरगरीत वाटतंय. बघू, जेव आणि मग बोलू. चला झालं जेवून घेऊन लांब आलो. थोडं राहिले, थोडं म्हणजे 500 किलोमीटर असेल फक्त. हे काय उज्जैन आणि मेट्रो असं झालं की पंप वाढून ते पट्टण मारतो का तिथे एक जण झोपले असं. मग ठीक आहे म्हणलं, तिथं झोपव. ती आज झोपव म्हणत होती, तिथं असलं गरम होतं आहे, नकोच वाटलं. आणि ते मग अशी काय म्हणत होतं मला की बाबा तिथं जंगलात काय झालं, गाड्याच नव्हत्या. विषय हा झाला, बेव वाटलं, दुसरं नाही काय विषय. ठीक आहे, 2 व्हीलर जायचे, फक्त मोठ्या गाड्याला जात नव्हतं. आणि ती बी कवा तरी अर्धा तासात गाडीच नाही. आता म्हणलं अवघड झालं, कुठं घुसले काय माहीत नाही.
त्यात फोन स्विच ऑफ व्हायला लागलेला. कशी तरी पॉवर बँकमधनं काढली चार्जिंग थोडी, मग जुळला खेळ. ठीक आहे, असं ते हे गोष्टी ही व्लॉग इथंच थांबवतो. आता उद्या उज्जैनचं दर्शन उद्या 100% घडते. आज फ्लॉप गेला कार्यक्रम, फ्लॉप म्हणजे पार फ्लॉप. म्हणजे का तर तिथलं दर्शन आतलं दावायचं तुम्हाला, पण राहून द्या आता. असं द्या, कुठलं सरदार वल्लभभाई पटेल सगळंच पॉईंट बंद होतं, मग सगळंच हुकलं ना. ठीक आहे.